गुड आफ्टरनून भाई लोग और भाई लोग के नाम आने हुए बहन लोग. आजचा विषय कसा आहे तुम्हाला तर माहितीच, आजचा लास्टचा दिवस आहे, बाप्पाचा विसर्जनाचा दिवस आहे आज. तर मी पुन्हा एकदा परत चाललो आहे खेतवाडी 6व्या गलीमध्ये मुंबईच्या सम्राट यांच्या गणपतीला. आणि आपल्यासोबत परत जुडणार आहे राऊत साहेब. त्यांना आता मी भांडुपला घ्यायला जाईल. त्यांना घेऊन मग आम्ही डायरेक्ट खेतवाडीत जाणार आहे. पुढचा विषय बघू आता, डायरेक्ट तिकडे आपण भेटूया. चला माझ्यासोबत. लोक आत्ताच आमचा प्लॅन चेंज झालेला आहे. राऊत साहेब मला डायरेक्ट भांडुपला नाही तर विक्रोळीला भेटले किंवा आम्ही डायरेक्ट खेतवाडीला जायच्या अगोदर आम्ही डायरेक्ट आता CST आलेलो आम्ही आता. आणि आता CSTवरून आम्ही डायरेक्ट ओपेरा हाऊसला जाणार आहे, गिरगाव चौपाटीला गणपती विसर्जन सोहळा बघायला गणपतीचा. तर बघू आता मी आता इथे बसची वाट बघतोय बघा. बस स्टॉप येणार समोरच आहेत आणि माझ्या पाठीमागे पण एक बस स्टॉप आहे. तर इथूनच आम्ही आता बस स्टॉप, किती नंबर बस बोलली तुम्ही? 28 नंबर 126 बस नंबर आहे. डायरेक्ट ओपेरा हाऊसला ना, तिथून आता डायरेक्ट आपण जाऊ आणि दर्शन घेऊ. चला. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही बस स्टॉपमध्ये उतरलेलो आहे आणि आता आम्ही आलो गिरगाव चौपाटीला. जसं तुम्हाला गर्दी दिसत असेल तर आता थोडे मोठे गणपती यायला चालू होतील. तर आम्ही तुम्हाला थोडेसे गणपती आता पुढे जातो थोडा गणपती दाखवायला. तुम्हाला भेटू आणि तुम्हाला आता गणपती दाखवू. साहेब थांबा, पुढे जाऊ नका. काय व्हिडिओ काढली तो एकदम जाऊ नका थांबा, जाऊ नका. long off.
त्या मंडळाचे सहर्ष स्वागत करीत आहात. बोला गणपती बाप्पा. तपली म्हणून शांत करून लावूया. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आता गिरगाव चौपाटीवरून जेवढे पण तुम्ही गणपती बघितले सगळ्यात भारी भारी गणपती तुम्हाला मी दाखवले आणि आत्ता आम्ही आलेलो आहे 7 वाजलेले आणि आम्ही आता खेळाडू 7वी गल्लीमध्ये मुंबईला सम्राटच्या इथे आले. तुम्ही बघू शकतात मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं. आता इथून आम्ही वाट बघतो की बापांचं विसर्जन निवडून म्हणजे कधी निघणार ती. तर वाट बघा थोड्या वेळात म्हणजे 8 साडेआठ 7पर्यंत निघेलच म्हणून तुम्हाला वाचलं जातं.
तर भाई लोक मी मधूनच कसा काय असं डायरेक्ट आलो तर खूप लेट होणार होता आणि खूप पुढे जायचं होतं म्हणून मी डायरेक्ट तिथेच एंड करून मी डायरेक्ट आलो. आता मी विक्रोळीला आलेलो आहे तिथून खेतवाडीमधून आणि बोलतात ना की मी एवढंच बोलेल की थोडंसं नाही का वाईट वाटते की आज 10 दिवस झाले एवढे दिवस नाही का असं रौनक होती बाप्पा आल्यामुळे. तर वाईट वाटते की नाही का आज बाप्पाचं विसर्जन आहे. पण काय नाही एवढंच बोलेल गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. आणि एवढंच बोलेल ब्लॉग कसा वाटला एवढं फक्त सांगा. लाईक कमेंट शेअर करा आणि फुल पब्लिकपर्यंत पोचवा. आणि एवढंच बोलेल येड बघा.